नमस्कार. हा आवाज कधी कधी इकडे असतो. गिरनार ते राजूल मठ आहे तिथे. म्हणजे राजूल आणि नेमिनाथ यांच्या अजरामर प्रेमाची एक गाथा आहे तिकडे. तर तुम्हालाही माहिती आहे की जैन धर्मामध्ये त्याला खूप महत्त्व आहे आणि त्याच भागामध्ये हा आवाज आपल्याला येतो. गेली 4 वर्ष आपण गिरनार पर्वतात जात असतो. आता नदीकाठी कसं आहे, इकडे सगळ्या गंगेच्या काठी अशा प्रकारचं वातावरण आहे आणि चंद्र हा पौर्णिमेकडे वळत आहे, पण इथला चंद्र हा द्वितीया तृतीया असा चंद्र आहे. ओके. तर हे असं वातावरण असतं ना, हे माणसाच्या शांततेचं प्रतीक आहे. की जसे हे रातकिडे किंवा बेडूक हे ओरडतात, तर पावसाळी वातावरण हे असं असतं. मेघ पण कसे काळेभोर आणि थोडेसे निळे आहेत आणि पाऊस इतका घणाघाती नाही आहे, साधा पाऊस आहे. पण नदीचं पात्र कसं दोन्ही साईडला मस्त भरून वाहत आहे, हिरवीगार अशी ग्रीनरी आहे. हे मुंबईकरांसाठी अतिशय आरोग्यदायी वातावरण आहे. आता मी मुंबईकरांना हे सांगेल की तुमच्या आरोग्य क्रांतीचे धडे मी सध्या गिरवायला सुरुवात केलेली आहे आणि ज्यांना कुणाला चांगलं जीवन जगायचं असेल, जे म्हणजे त्याला आपण कालखंड सांगू शकत नाही, पण साधारणतः 200 ते 300 वर्षापूर्वी जे जीवन होतं ते जीवन अशा पद्धतीचं होतं की माणसं नॅचरली जगायची. त्यांना आजार नावाची गोष्ट माहिती नव्हती आणि त्यांना पैशाचा लोभ नव्हता. ओके. आणि सध्या आपण खंडोबाच्या कृपेने अशा अनेक प्रकारच्या सर्वज्ञ जगामध्ये जात असतो आणि चक्रधर स्वामींची आपल्यावरती पूर्ण कृपा आहे, त्याच्यामुळे हे आपल्याला शक्य होतं. बरोबर. आता काय अदृश्य देवतांचा आजही साक्षात्कार झाला आहे आपल्याला, पण त्या अदृश्य देवता कशा असतात की आपल्याला काही सेकंद दर्शन देऊन त्या निघून जातात. बरोबर. तर आता येत्या काळामध्ये हे सगळे देव आपल्याला प्रसन्न होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे, तपोविभाग आता जसा जसा पाऊस पडत चालला आहे तसा तपोविभाग आपण जास्त बलवत्तर करत आहोत आणि याच्यात अखंड पृथ्वीचं आणि अखंड आकाशगंगेचं भलं असतं. चला मग, स्वामी समर्थ. जय रजनी माता.